नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित 21 डिसेंबर 2022चे नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। वारंवार सराव केल्यामुळे आपल्याला अनेक वेळा दिसून येईल की त्याच पद्धतीचे प्रश्न असतात, अंक बदलून आलेले स्वरूप तेच असतं, त्यामुळे सराव अत्यंत महत्त्वाचा आहे। 21 डिसेंबर 2022च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आपण सोडलेले आहेत। पुढचा प्रश्न आपण सोडवणार आहोत। x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 1 या बहुपदीस x वजा 1 ने भागले तर भागाकार व बाकी किती येईल? आपण भागायचं आहे। x घन येण्यासाठी या x ला x वर्ग न गुणला पाहिजे। ओके, x वर्ग गुणिले x घन येणारच। x वर्ग गुणिले वजा 1 वजा x वर्ग, या ठिकाणी चिन्ह बदलायचे असतात। हे वजा हे अधिक झालं, हे शून्य, वजा 4x अधिक x वजा 3x वर्ग, वरचे घटले 6x, वजा चिन्हाचाच भाग लागतो। 3x वर्ग येण्यासाठी या x ला 3x न गुणायचं। 3x गुणले x वजा 3x वर्ग वजा वजा अधिक 3x, 1 3x, चिन्ह बदलायची। हे अधिक आणि हे वजा, 6x मधनं 3x गेले अधिक 3x, वरचे घेतले वजा 1, त्यामुळं भाग लागला 3x येण्यासाठी इथं अधिक चिन्ह आहे, अधिकचाच 3x येण्यासाठी 3चा भाग लागला। 3x आणि 3 1 3 वजा 3, चिन्ह बदलायची, हे वजा हे अधिक, हे 2, ओके, बाकी 2 उरले आणि भागाकार x वर्ग वजा 3x अधिक 3 आला। अचूक पर्याय नंबर 4, x वर्ग वजा 3x अधिक 3 हा भागाकार आणि बाकी 2, ओके। त्यानंतर दोन संख्यांचे गुणोत्तर 50-6 असून त्या प्रत्येक संख्येतून 8 वजा केले तर संख्येचे गुणोत्तर 4-5 येते, तर त्या संख्येपैकी मोठी संख्या कोणती? पहिली संख्या 5x मानू, दुसरी संख्या 6x मानू आणि प्रत्येक संख्येतून 8 वजा केले म्हणून 5x वजा 8 छेद 6x वजा 8, तर गुणोत्तर 4-5 येते, म्हणजे 4/5। तिरकाच गुणाकार केला, या ठिकाणी 5x वजा 8ला 5 25x वजा 45 वजा 40 बरोबर 4 6x वजा 8ला 4 24x बरोबर वजा 4 32, या ठिकाणी 25x मधनं 24x गेले, वरला x वजा 40 पलीड गेले अधिक 40 पहिलं वजा 32, 40 मधनं 32 गेले 8 उरले, हे अधिक 40 वजा 32 8, x बरोबर 8, त्यामुळे या ठिकाणी 5x आणि 6x मूळच्या संख्या आहेत। x ची किंमत 8 आल्या, 8 पंचे 40 आणि 8 संग 48, x ची किंमत 8 लिहिली इथं, 8 संग 48 8 पंचे 40, 40 आणि 48 मध्ये मोठी संख्या 48 आहे। अचूक पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न आहे, एका शाळेने गणित प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे, तर त्या सामग्रीचा मध्य किती येईल? 2 3 4 1 2 3 1 5 4 2 3 1 3 5 4 3 2 2 3 2, 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या आहे। मध्य काढायचे आहे, सरासरी काढायचे आहे, म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले 20 करूया। बेरीज या ठिकाणी 3 2 5 2 7 2 9 3 12 4 16 5 21 3 24 1 25 3 28 2 30 4 34 34 1 35 5 40 3 43 2 45 45 1 46 4 50 3 53 2 55 छेद 20, या ठिकाणी 20 ला 55 भागायचं, 20 दुनी 40, ओके, 20 दुनी 40 उरले, या ठिकाणी 15 15 शून्य घेतले 150 झाले, 20 47, 150 म्हणून 140 गेले, उरले 10 10 शून्य घेतले 100, 20 5 100 2.75, अचूक पर्याय नंबर 2 2.75 ही सरासरी आली मध्य। पुढचा प्रश्न आहे, लहानात लहान अशी संख्या शोधा की त्या संख्येमध्ये 5 मिळवले तर त्या संख्येला 12 15 18 या संख्यांनी निशेष भाग जाईल। यासाठी 12 15 18चा आसन आपण लसावी काढायचा, तो लसावी 180 आहे। लसावी म्हणजे याचे अवयव पाडायचे आणि त्या अवयवांचा गुणाकार असा शोधायचे की लहानात लहान संख्या अशी पाहिजे की 12 15 18च्या पाड्यात आली पाहिजे। या ठिकाणी करूनच पाहायचं असेल तर पहा, या ठिकाणी
12चा अवयव या ठिकाणी बेसक्क 12, 6चा अवयव बेदुनी 3 दुनी 6 गुणिले 2, 2 गुणिले 3 गुणिले 2 12चं, 18चं 2 गुणिले 92 18, 3 गुणिले 3 आणि 15चा अवयव 5 गुणिले 3. ओके, या ठिकाणी 3 जास्तीत जास्त एकातच 2 वेळा आहे म्हणून 3 त्रिक 9. या ठिकाणी 5 आणि 2 एकातच जास्तीत जास्त 2 वेळा आहे म्हणजे बेदुनी 4 आणि 5 असामायिक आहे. ओके, त्यामुळे 9 चौक 36, 36 पंचे 180 हा लसावी आहे. अशी लहानात लहान संख्या समायिक आणि असमायिकांचा गुणाकार. ओके, 3 ही तिघाती आहे म्हणून समायिक 3. असमायिक कोणकोण आहे? हे 2 2 वेळा समायिक आहे. ओके, बेदुनी 4 म्हणून 4. त्यानंतर या ठिकाणी हे 3 असमायिक आहे. 5 त्रिक 15 म्हणून 4 त्रिक 12 गुणिले 15 180 गुणाकार. ओके, 180. त्यामुळं 180ला 12नं भाग जातोय, 15नं भाग जातोय, 18नं भाग जातोय. पण 5 मिळवले तर त्या संख्येला भाग जातो या तिघानं पण. आपण 180मधून 5 जर वजा केले तर 175 येणार आहेत. 175मध्ये 5 मिळवले तर 12 15 18नं भाग जाणार म्हणून 175 अचूक पर्याय नंबर 2. ओके, या ठिकाणी सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढायचं आहे. 13 आहे, 20 आहे, 5 आहे. पायथागोरसचं त्रिकोण आहे. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे त्रिकोण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 1/2 गुणले पाया BC गुणले उंची AP. आता त्रिकोण APB एवढाच विचारात घेतला तर पायथागोरसचं त्रिकोण आहे 5 12 13. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 144 आणि 25 169 आणि 13चा वर्ग 169. त्यामुळे उंची ही 12 येणारच. उंची मिळाली. आता त्रिकोण APC एवढाच विचारात घ्यायचा. कर्ण त्याचा 20 आहे, काटकोन करणारी एक बाजू 12 आहे म्हणजे 20चा वर्ग 400 आणि 12चा वर्ग 144. यांची वजाबाकी 10तनं 4 गेले 6 उरले, 10तनं 4ने 5 गेले उरले 5, 4तनं 2 गेले 256चा वर्गमूळ 16 म्हणून हे 16 म्हणजे PC 16 आली. म्हणजे संपूर्ण BC 16 आणि 5 21. त्यामुळे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया BC 21, 16 आणि 5 21 गुणले उंची 12. 2 12ला भागलं 6 आलं. गुणाकार वरला 21 गुणले 6, 21 सक्क 26 असे म्हणून अचूक पर्याय नंबर 2 126 चौरस एकक. ओके, त्यानंतर या ठिकाणी 10 10 12.1/2 दराने 51,200 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आपल्याला रास काढली पाहिजे. रास बरोबर रास A अमाऊंट A बरोबर P(1) अधिक R भागिले 100 N. P मुद्दल किती आहे? 51,200 गुणिले 1 अधिक दर आहे 12.5, 12.1/2 म्हणजे 12.5 भागिले 100 आणि 3 वर्षाचे म्हणजे त्याचा घन आहे. ओके, तिसरा घात. त्यामुळे 51,200 या ठिकाणी 1 अधिक 125/1000 करूया. दशांशानं काढलं आणि त्याचा 3 तिसरा घात. ओके, 25 5 सव्वाशे, 25 चौक 100, 25 0 0 म्हणजे 51,200. आतमध्ये काय झालं? 40 एक्के 40, 40 आणि 5 45/40. अजून आहे ना 5 एक्के 5 45. ओके, आत काय झालं? 8 एक्के 8 असं झालं. 1 अधिक 1/8 त्याचा तिसरा घात. संक्षिप्त दिला तो संक्षिप्त 1/8 आला. 125 8 1000 ना म्हणून 1/8 आणि 1 अधिक आहे. तिरकाचा गुणाकार छेद सारखा नाही. 51,200 गुणिले 8 एक्के 8 आणि 1 9, 9 गुणिले 9 गुणिले 9 छेदस्थानी 8 गुणिले 8 गुणिले 8. ओके, 8चा घन 8 गुणिले 8 गुणिले 8, 8चा घन 512 आहे. त्यामुळे लक्षात घ्या इथं 8चा घन 512 येणारच आहे. 512 एक्के 512 आणि 2 शून्य 1000. 9चा घन 729, 9चा घन 729 ना 2 शून्य 72,900 ही रास आली. वजा मुद्दल आहे 51,200. रास वजा मुद्दल वजाबाकी 0 0 9तून 2 गेले 7, 2तनं 1 गेला 1 आणि 7तनं 5 2. त्यामुळे 21,700, 72,900 ही रास वजा मुद्दल 21,200
वजाबाकी 21,700 आलेले आहे. हे चक्रवाढ व्याज अचूक पर्याय नंबर 2. ओके. आणि त्यातलं शेवटचं आहे, एका घनाकृतीला 6 पृष्ठ, 6 शिरोबिंदू, 10 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती? सूत्र आहे F अधिक फी बरोबर E अधिक 2. F म्हणजे पृष्ठ, फी म्हणजे शिरोबिंदू, E म्हणजे कडा. F काढायचे पृष्ठांची संख्या F अधिक शिरोबिंदू 6 आहेत बरोबर E 10 अधिक 2, 10 2 12. हे 6 पलीकडे गेले, 12तनं 6 गेले, 6 उरले. F बरोबर 6. पृष्ठांची संख्या 6. अचूक पर्याय नंबर 3. सॉरी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 8वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.